Hello students, my name is Mr. Swapnil Hingangave, lecturer in Mechanical Engineering Department. Today we discuss the Engineering Metrology subject under the topic of Engineering Metrology and Basics of Metrology. In this topic we can study the various points, that is a introduction, various types of metrology, need of metrology, what is meant by inspection, and various types of inspection. Also at the end we can study the various terms which is used in engineering metrology. First of all, we study what is the metrology. Basically metrology comes from Greek word which means that metro as well as logic. मेट्रोलॉजी ही जी फील्ड असेल तर ती मेट्रो आणि लॉजी ह्या दोन टर्म्सपासून तयार होते. त्यातील मेट्रो ही जी टर्म आहे तर ही मेजरमेंटच्या रिलेटेड आहे आणि लॉजी मीन्स लॉजिकल कन्सेप्ट. म्हणजे काय की मेट्रोलॉजीमधील जे काही कन्सेप्ट्स असतील तर ते सगळे मेजरमेंटच्या रिलेटेड यूज करायचे आहेत. मेट्रोलॉजीमधील टर्म हे लेंथ, टाईम आणि त्यासोबत अँगल मेजरमेंटसाठी आपण यूज करतो. त्यातले बरेचसे टर्म हे एक्सपेरिमेंटल त्यासोबत थेरॉटिकल कन्सेप्टसाठी आपण यूज करतो. ऑल्सो मेट्रोलॉजी कन्सिस्ट इस्टॅब्लिशमेंट, रिप्रोडक्शन, कन्व्हर्जन अँड ट्रान्सफर ऑफ युनिट. बेसिकली मेट्रोलॉजी डिवायडेड into three subfields. First one is that scientific metrology, second one is that applied metrology, and third one is that legal metrology. सायंटिफिक मेट्रोलॉजी ही जी टर्म असेल तर ही टोटली मेडिकल त्यासोबत ह्युमन फील्डच्या मेजरमेंटसाठी यूज केली जाते. सेकंड जी टर्म आहे फील्ड आहे अप्लाइड और इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी. ही जी मेजरमेंट असेल किंवा मेट्रोलॉजी असेल तर इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन करत असताना, त्यासोबत मॅन्युफॅक्चरिंग करत असताना किंवा ॲट दी एंडला असेंब्ली करत असताना जिथे जिथे रिक्वायरमेंट असेल तर त्या ठिकाणी यूज केली जाते. आणि लास्ट आहे लिगल मेट्रोलॉजी. कोणताही कंपोनंट तयार झाल्यानंतर ॲट दी एंडला त्याला टेस्टिंगची गरज असते तर त्यावेळी लिगल मेट्रोलॉजी यूज केली जाते. नेक्स्ट वन इज दॅट इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन. इन्स्पेक्शन म्हणजे काय की जो आपला कंपोनंट असेल तर तो कंपोनंट वेगवेगळ्या स्टेजेसला चेकिंग करणे. इन्स्पेक्शन केल्यामुळं व्हेरियस लॉसेस रिड्यूस होतात. त्यासोबत जे काही कंपोनंटमध्ये एरर्स असतात तर ते एरर्स टोटली कमी होऊ शकतात. आणि इन्स्पेक्शनमुळं एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कोऑर्डिनेशन ठेवणं इझिली पॉसिबल होतं. In engineering activity, inspection involves the measurement, test, gauges applied to certain characteristics in regards to an object or activity. For the inspection purpose, we needs to be various types of tool as well as machinery, various types of method as well as concepts, and also we can prepare chart for the inspection in a organization, in a system. वेअर अँड व्हेन टू बी इन्स्पेक्ट. इन्स्पेक्शन ही जी प्रोसेस असेल तर ही नेमकी कुठे आणि कशा प्रकारे करायची. फर्स्ट ऑफ ऑल सम ऑर्गनायझेशन, सम कंपनी रिक्वायर्ड टू बी रॉ मटेरियल. ॲट दिस स्टेज ऑफ रॉ मटेरियल वी कॅन बी इन्स्पेक्ट अवर कंपोनंट. एखादा रॉ मटेरियल आपल्या कंपनीमध्ये आल्यानंतर त्याची पण टेस्टिंग करणे फार महत्त्वाचे असते. सम ऑफ द ऑपरेशन्स रिक्वायर्ड टू बी देअर प्रायर ऑपरेशन इज टू बी गुड. काहीशी ऑपरेशन असे असतात की सुरुवातीला जर ते ओके असतील तरच ते नेक्स्ट ऑपरेशन ओके होऊ शकतात. अदरवाईज डिफेक्टिव्ह प्रोडक्ट तयार होऊ शकतो. डिफेक्टिव्ह रेट कमी करण्यासाठी आपल्याला ह्या स्टेजला पण इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. रॉ मटेरियलनंतर मॅन्युफॅक्चरिंग करत असताना कंपनी वाईज किंवा प्रोडक्ट वाईज आपल्याला त्याचे स्टेजेस वाढवावे लागतात. फॉर एक्झाम्पल प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी स्टेजेस. ह्या प्रत्येक स्टेजेसला जो आपला कंपोनंट तयार होतो आहे मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर टेस्टिंग करणं किंवा त्याचं इन्स्पेक्शन करणं हे गरजेचं असतं बिफोर शिपमेंट टू द कस्टमर.
कोणत्याही सिस्टीमचा मेन टास्क असतो आहे की जो त्यांचा प्रोडक्ट असेल तर तो कस्टमर सॅटिस्फॅक्शन ओके असला पाहिजे. आणि त्या पर्पजसाठी कंपनी जी काही सिस्टीम असेल किंवा जी काही कंपोनंट्स असतील तर ती व्हेरी गुड मॅनरमध्ये शिपमेंट करण्यासाठी ट्राय करत असेल. आणि कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आपल्याला जे कंपोनंट्स असतील तर ते ॲक्युरेटली इन्स्पेक्शन केलेले असणे गरजेचं आहे. टू मेंटेन कस्टमर रिलेशनशिप हेल्प्स टू परचेस गुड क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल्स, हेल्प्स कोऑर्डिनेशन ऑफ डिफरंट डिपार्टमेंट्स अँड टू टेक द डिसिजन ऑन डिफेक्टिव्ह पार्ट्स. एक सिस्टीममध्ये डिफेक्टिव्ह पार्ट्सचा प्रोडक्शन रेट हा हाय असतो. जे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स असतात सम ऑपरेशनमुळे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट कन्वर्ट करता येतो गुड ऑपरेशन्समध्ये किंवा गुड कंपोनंटमध्ये. सो जे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत, रिजेक्टेड प्रोडक्ट्स आहेत, त्यावरती ऑपरेशन करून ते आपण परत रियूजमध्ये आणू शकतो. सो त्या पर्पजसाठी काहीशा ऑपरेशनवरती किंवा काहीशा कंपोनंटवरती आपल्याला डिफेक्टिव्ह पार्ट्सवरती पण इन्स्पेक्शन करावं लागतं. These are the various steps we required in the organization by use of inspection method. In this slide, we study the various terms used in the engineering metrology. First one is that sensitivity. Sensitivity means that it is ability of instrument to detect a very small variation. काहीशी इन्स्ट्रुमेंट असे असतात की जे बारीकमधील बारीक व्हेरिएशन पण कॅच करतात आणि काहीशी इन्स्ट्रुमेंट असे असतात की त्यांना रिडिंग किंवा जे डिफ्लेक्शन असेल तर ते चेंजेस करण्यासाठी लार्ज व्हेरिएशन रिक्वायरमेंट असते. जे इन्स्ट्रुमेंट ज्याची ॲबिलिटी एकदम हाय असते सेन्स करण्याची तर ते इन्स्ट्रुमेंट हायली सेन्सिटिव्ह असतात आणि ज्या इन्स्ट्रुमेंटची ॲबिलिटी एकदम कमी असते सेन्स करण्याची तर त्या इन्स्ट्रुमेंटना आपण म्हणतो लो सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणतो. सेन्सिटिव्हिटी मे बी डिफाईन्ड ॲज द रेट ऑफ डिस्प्लेसमेंट of the indicating devices of an instrument with respect to the measured quantity. एक एक्झाम्पल आहे डे टू डे लाईफमधील थर्मामीटर आणि थर्मोकपल दोन्हीही टेम्परेचर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. कंपनी पर्पजसाठी आपण थर्मोकपल्स यूज करतो आहे आणि ह्युमन बॉडी टेम्परेचर चेक करण्यासाठी आपण थर्मामीटर यूज करतो आहे. ह्युमन बॉडी टेम्परेचर सेन्स करणारा थर्मोमीटर हा हायली सेन्सिटिव्ह असतो आहे. बारीकमधील बारीक व्हेरिएशन तो त्यामध्ये दाखवतो आहे. पण थर्मोकपल मिनिमम आपल्याला डिग्री किंवा 5 ते 10 डिग्री फॅरनहाईटमध्ये चेंजेस आपल्याला त्यामध्ये इंडिकेट करता येतात. मोर सेन्सिटिव्ह मीन्स मोर नोटिसेबल एक्सपान्शन. सेन्सिटिव्हिटी कंपोनंट also needs to be more cost as well as high skill of the operation. Readability. It is ability to read reading very easily. Readability refers to the easy with which reading of a measuring instrument can be read. काहीशी इन्स्ट्रुमेंटची अशी ॲबिलिटी असते की त्यांची रिडिंग आपल्याला इझिली रीड करता येतात पण काहीशी इन्स्ट्रुमेंटचे ॲबिलिटी इझिली रीड करणं पॉसिबल नाही होत. फॉर एक्झाम्पल रेग्युलर स्केल आणि व्हर्नियर कॅलिपर. रेग्युलर स्केलमध्ये आपण जर चेक केलं तर त्यामध्ये सिम्पल 1 mm पासून 15 सेंटीमीटरपर्यंत आपण इझिली रीड करू शकतो आहे. पण व्हर्नियर कॅलिपरमध्ये त्याचा मिनिमम लिस्ट काउंट आहे 0.02. तर आपल्याला इतकं बारीक रीडिंग त्यावरती रीड करावं लागतं. काहीशे इन्स्ट्रुमेंटवरती आपण इझिली चेक करू शकतो आहे, काहीशे इन्स्ट्रुमेंटसाठी आपल्याला मॅग्निफाईंग डिव्हायसेस यूज करावे लागतात. खाली एक एक्झाम्पल आहे. कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे चार्ट्स किंवा रीडिंग टेबल यूज करतात. काहीशे एकदम क्लिअर आहेत तर काहीशे थोडेसे ब्लर आहेत. रीडॅबिलिटी म्हणजे काय की जे काही रीडिंग असेल तर ते आपल्याला इझिली रीड करता आले पाहिजे. मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन मीन्स व्हॉट? इट इज अ प्रोसेस ऑफ एनलार्जिंग समथिंग ओनली इन अ अपीअरन्स. मॅग्निफिकेशनमध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे ग्लासेस यूज करून एखादा रीडिंग असेल तर तो आपण टोटली एनलार्ज करतो आहे. एक एक्झाम्पल आहे व्हर्नियर हाईट गेज. व्हर्नियर हाईट गेजवरील रीडिंग एनलार्ज करण्यासाठी आपण मॅग्निफाईंग ग्लास यूज करतो आहे. सेकंड वन एक एक्झाम्पल आहे पेपरमधील स्टॅम्प रीड करण्यासाठी मॅग्निफाईंग ग्लासचा यूज केला जातो आहे. द स्टॅम्प अपिअर्स लार्जर विथ द यूज ऑफ मॅग्निफाईंग ग्लास.
Next one is that calibration. Calibration is the process of comparison of measurement value delivered by a device under the test with those of standard of known accuracy. It is ability to maintain accuracy of the component. कॅलिब्रेशन केल्यामुळे आपण एखाद्या कंपोनंटचा किंवा इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी वेल मेंटेन करू शकतो. त्या पर्पजसाठी आपल्याला वेगवेगळे मेथड आहेत, वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते यूज करावे लागतात. ह्या फिगरमध्ये आपण बघू शकतो आहे की रेग्युलर मायक्रोमीटर त्याचं कॅलिब्रेशन करण्यासाठी स्लीप गेजचा मेथड यूज केलेला आहे. बाय यूज ऑफ स्लीप गेज वी कॅन कॅलिब्रेट अवर डे टू डे लाईफ मायक्रोमीटर. Repeatability. It is ability of measuring instrument to repeat the same result for the measurement. इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा कंपोनंटमध्ये रिपीटेबिलिटी प्रॉपर्टी असणे गरजेचं आहे. काहीशे इन्स्ट्रुमेंट एखादं रिडिंग नंबर ऑफ टाईप्समध्ये रिपीट करतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन असल्यामुळे रिडिंगमध्ये रिपीटेबिलिटी असणे गरजेचं आहे. रिडिंगमध्ये रिपीटेबिलिटी येण्यासाठी आपल्याला काहीशे टर्म्स प्रिपेअर करावे लागतात. फर्स्ट ऑफ ऑन बाय यूज ऑफ सेम ऑब्झर्वर. एकच ऑब्झर्वर सगळ्या रिडिंगसाठी आपण यूज करू शकतो आहे. विथ दी सेम इन्स्ट्रुमेंट. एकच इन्स्ट्रुमेंट सगळ्या कंपोनंटसाठी आपण यूज करू शकतो आहे. बाय यूज ऑफ अंडर दी सेम कंडिशन. म्हणजे जे नॅचरल किंवा इन्व्हायरमेंटल इफेक्ट्स असतील ते रिड्यूस करून आपण रिपीटेबिलिटी मेंटेन करू शकतो आहे. ॲट दी लास्ट without any change in location. Change in location can be applied the change in reading on the component. Various location, various environmental condition, humidity, pressure easily affect on the repeatability or component variation reading. Reproducibility. Reproducibility is the closeness of the agreement between the result of measurement of the same quantity when individual measurement are carried out by different observer with different instrument under different condition with change in location. जे काही आपण प्रोडक्ट ऑर्गनायझेशनमध्ये तयार करतोय तर तोच प्रोडक्ट सेम डायमेन्शन आपल्याला तयार करणं पॉसिबिलिटी असली पाहिजे आणि ती कॅपॅबिलिटी आपल्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा आपल्या एखाद्या मेजरिंग गेजेसमध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे ऑब्झर्वर यूज करावे लागतात, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट यूज करावे लागतात, डिफरंट कंडिशन प्रिपेअर करावी लागते आणि चेंज इन लोकेशन त्यासाठी यूज करावं लागतं. बॅकलॅश. In mechanical engineering, backlash is clearance between two mating parts. डायग्राममध्ये आपण क्लिअरली बघू शकतोय असेंबल केलेले दोन गिअर्स आहेत आणि त्यामध्ये मायनरमध्ये गॅप आहे. दिस मायनर गॅप कॉल्ड ॲज अ बॅकलॅश. हा जो बॅकलॅश असेल तर हा कंपोनंटमध्ये इझिली व्हायब्रेशन जनरेट करू शकतो. त्यासोबतच कंपोनंटमध्ये रिडिंगमध्ये व्हेरिएशन येऊ शकतात. Backlash is a slackness when movement is reversed and contact is re-established. Hysteresis. It is the difference between indication of measuring instrument when the same value measured quantity is reached by increasing or decreasing that quantity. फिगरमध्ये तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे. ह्या ग्राफमध्ये आपण बघू शकतो की जी सेंटरची लाईन असेल ती ॲक्युरेट रिडिंगची लाईन आहे, पण त्याच्यावरती हायर रिडिंग रेंज आहे आणि त्याच्याखाली लोअर रिडिंग रेंज आहे. हा जो गॅप असेल किंवा हा जो रेंज असेल तर ह्या रेंजला म्हणतोय आपण हिस्टेरिसिस. म्हणजे एखाद्या कंपोनंटची ॲबिलिटी असते, इन्स्ट्रुमेंटची ॲबिलिटी असते की एखादं रिडिंग व्हॅरिएशनमध्ये असतोय. तो व्हॅरिएशनचा जो लिमिट असतोय तर तो लिमिट किंवा तो जो एरिया असेल तर त्या एरियाला हिस्टेरिसिस असं मेन्शन करतात. इट इज कॉज्ड बाय फ्रिक्शन, स्लॅक मोशन इन द बेरिंग, गिअर्स, इलॅस्टिक डिफॉर्मेशन, मॅग्नेटिक अँड थर्मल इफेक्ट. मेनली हिस्टेरिसिस हा जनरेट होण्यामागची कारणं त्यामध्ये दिलेली आहेत. फर्स्ट ऑफ ऑन फ्रॅक्शन म्हणजे एखादा पार्ट विअर आउट होऊन त्या ठिकाणी निघून गेला असेल. त्यानंतर स्लॅक ऑफ मोशन म्हणजे एखादा कंपोनंट
एकदम टाईट नसेल, लूज असेल, त्यानंतर बेरिंग आणि गिअर्स विअर आउट झाले असतील, त्यानंतर इलॅस्टिक डिफॉर्मेशन, जी इलॅस्टिक प्रॉपर्टी असेल तर ती डिफॉर्म झाली असेल, आणि ॲट दी लास्ट मॅग्नेटिक अँड थर्मल इफेक्ट. जर मॅग्नेटिक आणि थर्मल इफेक्ट पण लूज झाले असतील तर कंपोनंटच्या रिडिंगमध्ये ॲक्युरेसीमध्ये व्हॅरिएशन असू शकतो. तो व्हॅरिएशन एकतर मॅक्सिमम असू शकतो आहे किंवा मिनिमम असू शकतो आहे. त्याचा जो रेंज आहे त्या रेंजला हिस्टॅरिसिस मेन्शन करतात. रेंज, it is an important term in a engineering metrology. It is expressed by starting upper and lower value. एखाद्या कंपोनंटची रिडिंग आपण एखाद्या रेंजमध्ये मेन्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मॅक्सिमम रेंज, फॉर एक्झाम्पल मिनिमम रेंज. कोणतंही इन्स्ट्रुमेंट विदाउट गेजेस, कोणतंही इन्स्ट्रुमेंट आपण रेंजमध्ये मेन्शन करू शकतो. डे टू डे लाईफमधील आपली जी स्टील रूल असेल तर त्याची रेंज आहे 0 mm to 150 mm. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0 mm ते आपण 0 mm टू 300 mm दोन्ही रूल आपण यूज करू शकतो, प्रिपेअर करू शकतो रेंजसाठी. सेकंड वन एक्झाम्पल आहे थर्मोमीटर. थर्मोमीटर रेंज आहे -100 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. -100 पासून आपण रेग्युलर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत थर्मोमीटर यूज करू शकतो. एरर्स इन मेजरमेंट. एरर म्हणजे आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंट थ्रू एखाद्या कंपोनंटचं रिडिंग चेक केल्यानंतर त्यामध्ये जी व्हॅरिएशन असेल तर त्या व्हॅरिएशनला एरर असे मेन्शन करतात. एरर मीन्स इट इज अ डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. The error is measured may be expressed either as an absolute error or as an relative error. These are the main two types of the error. Types of error. During measurement, several types of errors arises. Mainly it is classified in three types. First one is that static error, second one is that instrumental error, and third one is that dynamic error. Static error again classified as reading error, characteristics error, and environmental error. Static errors. These errors results from the physical nature of various components of measuring instruments. They are basically sources of static errors. Static error simply explain केलेला आहे reading error मध्ये. Mainly जे error generate होतात तर त्यासाठी रिजनेबल फॅक्टर्स आहेत मॅन, मशीन, मटेरियल. मॅन मीन्स इम्प्रॉपर जर स्किल असेल तर रिडिंगमध्ये एरर असू शकतं. मशीनमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर आपण एरर प्रोडक्शन होऊ शकतं. आणि थर्ड वन मटेरियल. ज्या इन्स्ट्रुमेंटवरती आपण मशीनिंग करणार आहोत तर त्या मटेरियलमध्ये जर डिफेक्ट्स असतील तर फायनली प्रोडक्टमध्ये एरर असू शकतात. रीडिंग एरर्स. These errors occurs due to careless of operators. Means what? It is related with the man. These do not have any direct relationship with other types of errors with the measuring system. Parallax error. जे रीडिंग एरर आपण पाहिले तर त्या रीडिंग एररमधला एक एक्झाम्पल आहे पॅरलॅक्स एरर. म्हणजे ह्युमनच्या कॉन्टॅक्ट थ्रू एखाद्या कंपोनंटमध्ये रिडिंगमध्ये एरर कसा असू शकतो ते सिम्पली ह्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. काहीशी ऑपरेटिंग स्किल कमी असतं, काहीची मेथड वेगळी असते, काही जणांचा नॉलेज कमी असतं. ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे रीडिंग एरर जनरेट होऊ शकत असतात. त्यातील फर्स्ट आहे पॅरलॅक्स एरर. मेन्शन केलेलं आहे रॉंग स्केल रीडिंग अँड रॉंग रेकॉर्डिंग ऑफ डाटा, इनॲक्युरेट एस्टिमेट्स ऑफ ॲव्हरेज रीडिंग, इनकरेक्ट कन्वर्जन ऑफ युनिट इन कॅल्क्युलेशन. एक इमेज आहे, ह्या इमेजमध्ये ॲक्च्युली पॅरलॅक्स एरर आपल्याला क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट आहे एक मॅनोमीटर ट्यूब आहे. त्या मॅनोमीटर ट्यूबमध्ये वॉटर लेवल आपल्याला चेक करायचं आहे. आपण त्या रिडिंगच्या परपेंडिक्युलरली चेक केलं तर आपल्याला रिडिंग मिळतं 19.70, जे आपल्याला ग्रीन कलरमध्ये दिलेलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल इफ वी चेंज अवर लोकेशन
इफ वी शिफ्टेड अपवर्ड, म्हणजे आपण जर थोडंसं वरती शिफ्ट झालं तर आपल्याला रिडिंग मिळणार आहे 19.62. आणि समजा जर आपलं शिपमेंट जर खाली असेल तर आपल्याला रिडिंग मिळणार आहे 19.82. बेसिकली जर पाहिलं तर कोणत्याही रिडिंगमध्ये आपल्याला परपेंडिक्युलरली चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. थोडंसं जरी व्हॅरिएशन असेल तर मायक्रॉनमध्ये व्हॅरिएशन असू शकतं आणि ते मायक्रॉनमधील व्हॅरिएशन या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. सेकंड फिगर आहे मायक्रोमीटरचा थिंबल आहे की ज्या ठिकाणी आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा किंवा कंपोनंटचा रिडिंग चेक करत असतो. जो ग्रीन कलरचा व्ह्यू आहे, करेक्ट व्ह्यू, ही ॲक्युरेट मेथड आहे मेजरमेंट चेक करण्यासाठी. पॅरलेक्स म्हणजे काय आहे की अँगल ऑफ चेकिंग आपण जर चेक केलं तर रिडिंगमध्ये व्हॅरिएशन असू शकतं. फॉर एक्झाम्पल जर आपण लेफ्ट साईडला शिफ्ट झालो तर रिडिंगमध्ये परत आणि व्हॅरिएशन येणार. फॉर एक्झाम्पल आपण जर राईट साईडला शिफ्ट केलं तर मॅच होणारी लाईन आपली व्हॅरी असू शकते. मीन्स वॉट, पॅरलेक्स एररमध्ये आपल्याला परपेंडिक्युलरली एखादं डायमेन्शन किंवा एखादं स्केल चेक करणं इम्पॉर्टंट असतं. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स एरर. It is defined as the deviation of the output of the measuring system from the theoretical predicted preference or from nominal performance specification. Linearity errors, repeatability errors, hysteresis are the characteristics error if theoretical output is straight line. Calibration error is also included in characteristics error. थर्ड वन इज दॅट इन्व्हायरमेंटल एरर. काहीशे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील की जे एरर प्रोडक्शनसाठी इम्पॅक्ट किंवा इफेक्ट करत असतात. सराउंडिंग टेम्परेचर असेल, सराउंडिंग प्रेशर असेल, ह्युमिडिटी असेल, वाइंड पॉवर असेल, त्यासोबत जर इम्प्रॉपर लाईटनिंग असेल तर एखाद्या रिडिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. काहीशे इन्स्ट्रुमेंट असतात जे थर्मली अफेक्ट होत असतात. स्मॉल चेंजेस in a temperature will expand or contract the component. काहीशे कंपोनंट असे असतात की नॅचरल किंवा इन्व्हायरमेंटलमध्ये टेम्परेचरमध्ये झालेले चेंजेस कॅच करतात आणि त्या थ्रू एखाद्या कंपोनंटच्या रिडिंगमध्ये किंवा कंपोनंटच्या लेंथमध्ये व्हॅरिएशन असू शकतं. कॉटन कंपोनंटमध्ये ह्युमिडिटी कन्सिडर केलं जातं. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये टेम्परेचर कन्सिडर केलं जातं. मेटॅलिक पार्ट्स टेम्परेचर थ्रू एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होतात. पण टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ह्युमिडिटी फार मॅटर करते. ह्युमिडिटीमुळे एखादा टेक्स्टाईल प्रोडक्ट एकतरी कॉम्पॅक्ट किंवा लाईट होऊ शकतो. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. ज्या ठिकाणी वॉटर कंटेंट असतं तर ते पार्टिकल्स आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करतो आहे. काहीशे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये ह्युमन बॉडीचा टेम्परेचर, प्रेशर इन्स्ट्रुमेंटवरती किंवा कंपोनंटवरती अफेक्ट करतो आहे. सो हे सगळे पॉईंट्स कंपोनंटमध्ये, इन्स्ट्रुमेंटमध्ये, मशीनमध्ये एरर जनरेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. इट कॅन बी रिड्यूस्ड बाय कंट्रोलिंग द ॲटमॉस्फिअर अकॉर्डिंग टू द स्पेसिफिक रिक्वायरमेंट. जसं रिक्वायरमेंट असेल तर त्या रिक्वायरमेंटनुसार एखाद्या सिस्टीममध्ये इन्व्हायरमेंटल एरर्स आपल्याला रिजेक्ट करता येतात. ह्युमन बॉडी टेम्परेचर प्रॉपरली मेंटेन करून त्यानंतर लॅबमध्ये एंट्री केल्यानंतर आपण ह्युमन किंवा टेम्परेचर एरर रिड्यूस करू शकतो आहे. प्रॉपर ह्युमिडिटी सिस्टीम प्रिपेअर करून एखाद्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये आपण इन्व्हायरमेंटल एरर कमी करू शकतो आहे. व्हेरियस पॅरामीटर्स आहेत की ज्या थ्रू आपण इन्व्हायरमेंटल एरर कमी करू शकतो आहे. नेक्स्ट वन आहे सपोर्ट एरर. सपोर्ट एरर मेकॅनिकल त्यासोबत सिव्हिल फील्डमध्ये प्रिपेअर केलं जातं. बेसिकली ह्यामध्ये एखादा कंपोनंट लोडिंग किंवा अनलोडिंग करताना जे सपोर्ट्स यूज केले जातात तर ते सपोर्टचं इम्प्रॉपर लोकेशन असल्यामुळं आपल्या कंपोनंटमध्ये डिफ्लेक्शन असू शकतं. डिफ्लेक्शन म्हणजे काय की त्याच्या लेंथमध्ये किंवा डायमेन्शनमध्ये लिटल बिट चेंजेस होणे आहे. फर्स्ट डायग्राम आहे, त्या फर्स्ट डायग्राममध्ये आपण बघू शकतोय की जे सपोर्ट आहेत ते एकदम जवळ आहेत, त्यामुळं दोन्ही एंडला आपला कंपोनंट बेंड होऊ शकतोय. सेकंड फिगरमध्ये दोन्ही सपोर्ट ॲट दी एंड आहेत, त्यामुळं जो टोटल लोड आहे तो सेंट्रली डिस्ट्रीब्यूट होतोय. सो त्यामुळं आपला जो कंपोनंट आहे तो सेंट्रली डिफ्लेक्ट किंवा बेंड होऊ शकतोय. थर्ड वन आहे जे कंपोनंटसाठी प्रॉपर कॅल्क्युलेशन करून लेंथ फाइंड आउट करून
त्या लेंथला दोन्ही सपोर्ट फिक्स केलेले आहेत. बाय यूज ऑफ सपोर्ट एरर, आपल्याला जर सपोर्ट एरर कमी करायचा असेल तर प्रॉपर डिझाईन करून एखाद्या कंपोनंटला आपल्याला प्रॉपर सपोर्ट देऊन सपोर्ट एरर कमी करता येतं. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट प्रेशर एरर. एखाद्या कंपोनंटचा किंवा वर्कपीसचा रीडिंग घेत असताना एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा जो स्टायलस असेल, फॉर एक्झाम्पल त्याचा पॉईंट असेल किंवा नॉच असेल, जर एखाद्या वर्कपीसवरती हाय प्रेशर अप्लाय केल्यानंतर तर तो त्यामध्ये एनलार्ज होतोय. एनलार्ज मीन्स कंबाईंड डिफॉर्मेशन. म्हणजे तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकताय की ॲक्च्युअल रिडिंगमध्ये आणि स्टायलस प्रेशर इन्सर्ट झाल्यामुळे मायनरमध्ये कंपोनंटच्या रिडिंगमध्ये व्हॅरिएशन असू शकतं. कॉन्टॅक्ट प्रेशर एरर रिड्यूस करण्यासाठी आपल्याला स्टायलसचा प्रेशर प्रॉपरली मेंटेन करावा लागतो. प्रॉपरली मेंटेन केल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट प्रेशर एरर रिड्यूस करता येतं. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट एरर. बेस्ट एक्झाम्पल आहे बेंड किंवा कर्वेचर शेपमधला एखादा प्लेट आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला त्याची थिकनेस चेक करायची आहे. थिकनेस चेक करण्यासाठी मेजरिंग इन्स्ट्रुमेंटची दोन्ही फेसेसवरती अप्लाय केलेले आहेत. टॉपचा फेस प्रॉपरली इन्सर्ट आहे, त्या ठिकाणी पॉईंट कॉन्टॅक्ट आहे. बॉटमचा फेस त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मायनरमध्ये गॅप आहे. तो जर गॅप असेल तर तो आहे एरर आहे. मीन्स वॉट, काहीशे कंपोनंट किंवा रिडिंग चेक करण्यासाठी आपल्याला प्रॉपर कॉन्टॅक्ट बिटवीन टू जॉ मेंटेन करणं इम्पॉर्टंट असतं. सो बाय यूज ऑफ कॉन्टॅक्ट एरर आपण एखाद्या कंपोनंटमधील एरर कमी करू शकतो. हे आहेत व्हेरियस टाईप्स ऑफ एरर. एरर्स यूज करून, एरर्स स्टडी करून आपण एखाद्या कंपोनंटमधील किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमधील आपण एरर कमी करू शकतो.